नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। सर्वोच्च न्यायालयाच्या दुहेरी खंडपीठाने दिला एक महत्त्वाचा निर्णय। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। वास्तविक सर्वोच्च न्यायालयाच्या दुहेरी खंडपीठाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे। त्यानंतर आता शिक्षकांना पदोन्नतीची थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। त्यांना पदोन्नतीची थकबाकी लवकरच दिली जाईल। 7 लाख ते 8 लाख रुपयापर्यंतचा नफा। मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 1.25 लाख शिक्षकांना त्यांचा लाभ मिळणार आहे। SLP नाकारल्यानंतर आता शिक्षकांना पदोन्नतीची थकबाकी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्याचबरोबर एकल पदोन्नती मिळालेल्या शिक्षकांच्या खात्यातही मोठी रक्कम जमा होणार आहे। त्यांना 7 लाख ते 8 लाख रुपयाचा फायदा होणार आहे। वास्तविक सर्वोच्च न्यायालयाच्या दुहेरी खंडपीठाने प्रगतिशील वेतन श्रेणीबाबत राज्य सरकारच्या SLP फेटाळला आहे। सर्व शिक्षण LBS कल्याण समितीच्या मते बहुतांश शिक्षकांना प्रगतिशील वेतन श्रेणी मिळणार आहे, ज्यांची संख्या 1.5 लाखापर्यंत जाणार आहे। जे शिक्षक 10 वर्षातून नियमित झाले आहेत ते सर्व प्रगतिशील वेतन श्रेणीसाठी पात्र आहेत। त्यामुळे आता शिक्षकांची थकबाकी देण्यासाठी राज्य सरकारला 7,500 कोटी रुपयाची गरज भासणार आहे। मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य सरकारला मोठा झटका बसलाय। शिक्षकांना प्रगतिशील पगार दिल्यास आपल्या बजेटपैकी निम्मा रक्कम थकबाकी भरण्यासाठीच खर्च करावी लागू शकते। शिक्षकांना पदोन्नती थकबाकी देणे हे विभागासमोर मोठे आव्हान असणार आहे। मित्रांनो, अशा परिस्थितीत छत्तीसगडमधील शिक्षकांची थकबाकी भरण्यासाठी सरकार काय पावले उचलते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे। मात्र संपूर्ण निर्णय आल्यानंतर विभाग त्यावर भाष्य करू शकेल। सध्या या निर्णयाला आव्हान देण्याचा विचार केला जात आहे। मित्रांनो, आपल्या मागण्यासाठी कामगार सातत्याने आंदोलन करत आहेत। छत्तीसगडमधील शिक्षक कर्मचाऱ्यांचा राग शांत करण्यासाठी तत्कालीन रमण सरकारने प्रगतिशील वेतन श्रेणी जाहीर केली होती। 2013 मध्ये राज्य सरकारने 10 वर्ष पूर्ण केलेल्यांना सेवा देण्याची घोषणा केली होती। त्यांना प्रगतिशील वेतन श्रेणीचा लाभ दिला जाईल, पण आंदोलन काही कमी झाले नाही। त्यानंतर सरकारने 1 वर्षानंतर समतुल्य वेतन श्रेणी देण्याचा निर्णय घेतला आणि प्रगतिशील वेतन श्रेणीचा आदेश रद्द केला। मात्र या प्रकरणी सोना साहू यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। त्यानंतर उच्च न्यायालयाने सोना साहूच्या बाजूने निकाल दिला होता। या आदेशानंतर पंचायत विभागाने ही रक्कम सोना साहू यांना दिली, मात्र शिक्षण विभागाने ही रक्कम दिली नाही। त्यानंतर हे प्रकरण सातत्याने कोर्टात पोहोचले। आता राज्य सरकारने जारी केलेला SLP सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे। त्यानंतर शिक्षक कर्मचाऱ्यांना 7 लाख ते 18 लाख रुपयापर्यंतच्या थकबाकी रकमेचा लाभ मिळू शकतो। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।